नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ तुमची साथ आमची, कमी खर्चाची शेती फायद्याची. HD ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. गेल्या 10 ते 15 दिवसापासून व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ पुरला नाही, कारण पावसाच्या धुमाकूळमुळे खूप सारी धावपळ झाली. परिणामी प्रत्येक टोमॅटो उत्पादकाची तिथे धावपळ झाली. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे खत व्यवस्थापन असेल, फवारणी व्यवस्थापन असेल, ते करण्यासाठी पुरेपूर वेळ मिळाला नाही किंवा त्याला हवं ते वातावरण मिळालं नाही. त्यामुळे बरेचसे टोमॅटो प्लॉट खराब झालेत. त्याच्यामागे बरेचसे कारण. त्याच्यामध्ये आता जर परिस्थितीच अशी आहे की ह्या मोठ्या पावसामुळं आजही प्रत्येक प्लॉटमधून जिवंत पाणी वाहत आहे. अशा ठिकाणी लवकर टोमॅटो खराब झाले. करप्याचं प्रमाण सर्वात जास्त वाढल्यामुळं पूर्ण खोड डॅमेज झालं. परिणामी तिथं कोणत्याही प्रकारे दुरी फुटण्याचे चान्सेस किंवा चांगला माल आहे त्या मालाची फुगवण होण्यासाठी खूप मोठी अडचण आली. आता ज्या ज्या ठिकाणी प्लॉट चांगले आहेत किंवा ज्या ठिकाणी प्लॉटांची कंडिशन चांगली, त्या प्लॉटांवरती बऱ्यापैकी पाला आहे किंवा मुळी चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह आहे किंवा खोड चांगल्या प्रकारे आहेत. त्या ठिकाणी आहे तो माल आपल्याला कशा प्रकारे मार्केटमध्ये दर्जेदार नेता येईल, त्याकरता काही खताचे डोस किंवा काही फवारण्या या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सर्वप्रथम बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, आता व्हॉट्सअपवरती इतके सारे फोटोज, इतके सारे मेसेज आले. ते फोटो बघितल्यानंतर कंडिशन अशी की प्रत्येक खोड टोमॅटोचं साधारण तुमचं एकरामागे 6000 काडी, 5,500 ते 6,000 जर काडी बसलेली असेल, त्या काडीमागे फक्त 1000 काडी चांगली, म्हणजे 1000 झाडं चांगली आहेत आणि बाकीचे पूर्ण खराब झालेले. अशा कंडिशनमध्ये त्या प्लॉटांना खर्च करू नका, हे पहिलं शेतकऱ्यांना सांगणं आहे. साहजिकच बाजारभाव स्थिर असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा आहे किंवा आहे तो माल चांगल्या प्रकारे फुगवण्यासाठी प्रत्येक शेतकरी काम करण्यासाठी तयार आहे. त्याकरिता आपल्या प्लॉटची कंडिशन 90% जर खराब झालेली असेल तर तिथं जास्त खर्च करून खूप सारा फायदा होणार नाही, हे शेतकऱ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता ज्या ज्या ठिकाणी खत व्यवस्थापन किंवा फवारणी व्यवस्थापन शक्य असेल, त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिले खत व्यवस्थापन करून घेणं खूप गरजेचं आहे. स्प्रे कसंही जेमतेम करून किंवा या पावसाळी वातावरणामध्ये जसं शक्य होईल तसं शेतकऱ्यांनी स्प्रे देण्याचा प्रयत्न केला आहे, पण खत व्यवस्थापन पूर्णतः यावेळेस डिस्टर्ब झालेलं आहे. त्याकरिता खत व्यवस्थापन आपल्याला देताना पहिला डोस समजा आपल्या प्लॉटची किंवा आपल्या जमिनीचा प्रकार बघून किंवा आपली जमिनीची अवस्था बघून बऱ्यापैकी वापसा कंडिशन आली असेल तर पहिला खताचा डोस देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये आलेला स्ट्रेस हा आपल्या लवकर कव्हर होण्यासाठी मदत होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे त्या फळाला चांगल्या प्रकारे दर्जेदार बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा फायदा होणार आहे. त्याकरिता आपल्याला पहिला डोस खताचा तिथे द्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आपल्याला द्यायचं आहे 2 ग्रॅम प्रति झाड. त्याचबरोबर त्याच्यासोबत द्यायचं 13-0-45 1.5 ग्रॅम प्रति झाड. त्याच्यासोबत आणखी आपल्याला ॲड करायचं आहे फुलिक ॲसिड द्यायचं आहे 0.2 ग्रॅम हे प्रति झाड. या पद्धतीनं आपल्याला आपल्या प्लॉटवरती अप्लाय करायचं आहे. हे प्रति झाड दिलेलं आहे. जसं आपल्या प्लॉटमध्ये जितक्या झाडं लागवड असेल त्या झाडाला गुणिले करून एकूण प्रमाण हे करून आपल्या प्लॉटवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर आपला दुसऱ्या खताचा डोस असेल, त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे झिंक सल्फेट 0.2 ग्रॅम प्रति झाड. त्याच्याबरोबर आपल्याला घ्यायचं आहे फेरस सल्फेट 0.3 ग्रॅम आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे 0.5 ग्रॅम. त्याच्यासोबत अजून आपल्याला ॲड करायचं आहे युरिया 0.7 ग्रॅम हे प्रति झाड. या पद्धतीने एकत्रित हा डोस करून आपल्याला आपल्या प्लॉटवरती ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे. हे खताचे डोस आपल्याला प्रति ग्रॅम प्रति झाड या पद्धतीने दिलेले आहे. त्याचं एकूण कॅल्क्युलेशन आपल्या प्लॉटांमध्ये जितके झाड असेल त्याचे गुणिले करून एकूण येणारं उत्तर किलोमध्ये येऊ किंवा ग्रॅममध्ये येऊ ते एकूण आपल्याला त्या प्लॉटवरती अप्लाय करायचं. हे खूप गरजेचं आहे. ही कन्सेप्ट समजून घ्या पहिले. समजलं नाही तर पुन्हा व्हिडिओ बघून ही कन्सेप्ट क्लिअर करा आणि आपल्या प्लॉटवरती अप्लाय करा. त्याच्यानंतर आपला पुढचा जो खताचा डोस द्यायचा आहे, साधारण या खताचे डोस देत असताना आपल्याला 5 दिवसाचं अंतर या खतांच्या डोसमध्ये ठेवायचं आहे. हे पहिले झाले 2 डोस. त्याच्यानंतर तिसरा खताचा डोस द्यायचा आपल्याला. द्यायचे 15-15 100 किलो एकरी. हिची निवळी करायची आहे. 2 दिवस भिजत ठेवा. ज्या दिवशी सोडायचे त्याच्या 2 दिवस अगोदर आपल्याला हे निवळी तयार करून ठेवायची, भिजत ठेवायची. त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचे 1840-50 किलो. हे दोन्ही पण भिजवताना सेपरेट करून ठेवा. त्याची निवळी आपल्याला चांगल्या प्रकारे भिजल्यानंतर 2 दिवसांनी आपल्याला प्लॉटवरती ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे. निवळी म्हणजे त्याचं फक्त नितळ पाणी. ते नितळ पाणी आपल्याला आपल्या प्लॉटवरती सोडायचं आहे. खाली असलेला चोथा तो आपल्या ड्रिपच्या माध्यमातून गेला नाही पाहिजे, त्याची काळजी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. अन्यथा ड्रिप चॉकअप होण्याचे चान्सेस खूप आहेत किंवा फिल्टर चॉकअप होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्याकरता निवळी, फक्त निवळी याचा अर्थ फक्त नितळ पाणी, जेणेकरून आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि ड्रिपमधून सोडण्यासाठी चांगल्या प्रकारे सोयीस्कर आणि सोपं असेल. हे झाले 3 खताचे ॲप्लिकेशन. हे सर्वात महत्त्वाचे ॲप्लिकेशन आपल्या प्लॉटवरती देणं गरजेचे आहे. त्याच्यामध्ये जर पाऊस जर कदाचित आलाच, येऊनही प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा आहे आणि कन्सेप्ट प्रत्येक शेतकऱ्याची, अक्षरशः द्राक्ष बागेदारांची खूप मोठी कसरत चालू आहे सध्या. ह्या निसर्गाला तुमच्या सर्वांच्या वतीनं एकच सांगणं आहे की बाबा
आमचा हा द्राक्ष सीझन असेल किंवा भाजीपाला सीझन असेल, हा चांगल्या प्रकारे उत्तम आणि उत्तम जाऊ दे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून HD ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट मार्फत एकच या निसर्गाकडे मागणी, निसर्गाला एक सांगणं आहे का प्रत्येकाचं कल्याण कर, प्रत्येक शेतकऱ्याचं चांगलं कर, प्रत्येक शेतकऱ्याचं पीक हे दर्जेदार असू दे. कारण गेल्या काही वर्षापासून सातत्याने नैसर्गिक हानीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक संकट पण या शेतकऱ्यांनी भोगले. त्याच्याकरिता या निसर्गाला मनापासून प्रार्थना आहेत. त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा येतो फवारणी. फवारणी आपल्याला घेताना आता समजा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने स्प्रे किंवा फवारण्या चांगल्या प्रकारे करून घेतलेले आहेत. पण जिथे जिथे आपले शेड्यूल जिथे जिथे चालू आहेत तिथे अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे प्लॉट सुरक्षित आहेत. त्या शेतकऱ्यांचं सर्वात महत्त्वाचं मनापासून कौतुक करतोय. त्याचबरोबर आता आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे. पहिली फवारणी घेत असताना हाय रिस्क असलेलं मॉलिक्यूल कोणत्याही प्रकारचं आपल्याला वापरायचं नाही, जेणेकरून आहे तो पाला चांगल्या प्रकारे टिकवण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या पावसामुळं हे प्रत्येक प्लॉट स्ट्रेसमध्ये गेले. त्याच्यातून या स्ट्रेसमधून आपल्याला हळूहळू रिकवर करण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजित फवारण्या करून घेणं गरजेचं आहे. त्याकरता आपल्याला पहिली फवारणी घ्यायची सिलिकॉन 500 ग्रॅम, त्याच्यामध्ये घ्यायचं इसाबियन 400 मिली, कॉम्बी घ्यायचं 250 ग्रॅम आणि बायोस्टिन आपल्याला ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये 250 ग्रॅम. हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल त्या पद्धतीनं फवारणी करून घेणं गरजेचे आहे. ही पहिली फवारणी झाल्यानंतर आपल्याला चौथ्या दिवशी दुसरी आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशक चांगल्या प्रकारे एक कीटकनाशक घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये क्विनॉल्फास हे 200 मिली, त्याच्यामध्ये 10,000 ppm असलेलं नीम हे घ्यायचं 300 मिली, त्याच्यासोबत टाकायचं ॲक्ट्रा हे 100 ग्रॅम आणि बुरशीनाशक चांगल्या प्रकारे घ्यायचे. त्याचं मेलेड्यू घ्यायचं आपल्याला 500 ग्रॅम. हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल या पद्धतीने फवारणी करणं गरजेचे आहे. आता कव्हरेज हा शब्द प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही रिपीट करत असतो. त्याचं कारण असं आहे, ज्या ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कव्हरेज घेतले गेले असेल, ज्या ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कव्हरेज करून फवारणी झाली असेल, त्या ठिकाणी ह्या पावसाळी वातावरणात किंवा क्रिटिकल कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारे प्लॉट सुरक्षित आहे. त्याचे परिणाम प्रत्येक शेतकऱ्याला बघायला मिळाले. त्याकरता कव्हरेज हा शब्द प्रत्येक शेतकऱ्यांना आत्मसात करणे खूप गरजेचे आहे आणि तो मनापासून करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतरची आपल्याला तिसरी फवारणी करायची. ती फवारणी करत असताना आपल्याला फळाची साईज असेल, त्याचबरोबर आपल्या झाडाचा पाला चांगल्या प्रकारे निरोगी राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे निघालेले फुलं आहेत ते चांगल्या प्रकारे सेटिंग पण होतील. ह्या पद्धतीनं आपल्याला ती फवारणी करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे 6B हे 2 ग्रॅम, त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बाविस्टीन 250 ग्रॅम, कुमान घ्यायचे 500 मिली, डबल घ्यायचे 200 मिली, सीवीड घ्यायचे चांगल्या प्रकारे तुम्ही रेग्युलर जे वापरत असाल ते 200 ते 300 मिली सीवीड आपल्याला घ्यायचं आहे. हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल या पद्धतीने फवारणी करून घेणं गरजेचे आहे. ह्या पद्धतीने जर प्लॅनिंग शेड्यूलचा वापर केला तर चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटमध्ये रिकव्हरी होण्यासाठी मदत होणार आहे. त्याकरता प्रत्येक शेतकऱ्यानं ही कन्सेप्ट समजून घेणं गरजेचे आहे आणि तळमळीनं आजपर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांनी चांगलं काम केलं आहे, चांगल्या प्रकारे मनापासून काम केलं आहे, त्यामध्ये आजही शेतकऱ्यांचे प्लॉट चांगल्या प्रकारे सुरक्षित आहे. त्याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याला झाला आहे. त्या संदर्भातले पुढील जो नवीन व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून टोमॅटो ग्राफ्टिंग ह्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आता जी व्हिडिओ शूटिंग होती ती टोमॅटो ग्राफ्टिंग असलेली, तिथे वांग्यावरती योगी 35चा प्लॉट ग्राफ्टिंग केलेला आहे. साधारण इथं 19,000 काडी अर्थात झाडं इथं या शेतकऱ्यांनी लावलेली आहेत. अतिशय सुंदर बघण्यासारखा प्लॉट आहेत. त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या काही शंका असल्यास त्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा. ते शंकेचं निरसन आम्ही नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.